याच्यामध्ये काय काय दिले आपण काळजीपूर्वक बघूया. तर बघा हा काय काढलाय मुलांना मी सांगा बरं. हा काय काढलेला आहे? सर्कल. सर्कल काढलेला आहे. या सर्कलवर हा पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इम्पॉर्टंट पॉइंट. या इम्पॉर्टंट पॉइंटला आपण काय म्हणतो मुलांनो? सेंटर म्हणतो. काय म्हणतो? सेंटर. राईट. आता समजा इथं एक ऑब्जेक्ट आहे असा गोल फिरायला. तर याचा फिरण्याचा पाथ कसा आहे? फिरण्याचा पाथ कसा आहे? सर्क्युलर. व्हेरी गुड. म्हणजे जर असं फिरत असेल तर त्याला म्हणाला आपण सर्क्युलर पाथ. पाथला समानार्थी शब्द आहे ऑर्बिट. काय आहे? ऑर्बिट. सर्क्युलर पाथ किंवा ऑर्बिट. मग बघा हा आहे इलिप्स. आता बरेच जण म्हणतील की इलिप्स का शिकायचं आहे? कारण इलिप्स शिकणं आपल्यासाठी आवश्यक आहे. त्या इलिप्स वर जसं सर्कल मध्ये एक पॉइंट इम्पॉर्टंट होता तसे इलिप्स मध्ये किती पॉइंट इम्पॉर्टंट असतात सांगा? बहुत व्हेरी. हा राईट. दोन पॉइंट महत्त्वाचे असतात. इथला एक पॉइंट महत्त्वाचा असतो आणि इथला एक पॉइंट. बर इलिप्स मधल्या दोन इम्पॉर्टंट पॉइंटला आपण काय म्हणतो? इलिप्स मधल्या इम्पॉर्टंट पॉइंटला काय म्हणतो? फोकस. व्हेरी गुड. त्यांना काय म्हणतो? फोकस. म्हणजे हा पहिला फोकस झाला, याला म्हणूया F1. हा दुसरा फोकस झाला, याला म्हणूया F. F1 आणि F2 दोन फोकस झाले. अनेक वचनामध्ये याला म्हणतात फोसा. फोसी आणि फोसा. राईट. आता मुलांनो ह्या इलिप्सची काय विशेषता असते हे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी मी पॉइंट घेतला ए. तर ए पासून F1 चा अंतर आणि ए पासूनच F2 चा अंतर म्हणजे F1 प्लस F2 हे दोन्हीचं अंतर काहीतरी असेल असं आपण गृहीत धरूया. इथे एक पॉइंट घेतला मुलांना, दुसरा एक पॉइंट घेतला मी बी. दोन अंतर झाले BF1 आणि BF2. म्हणजे दोन्ही अंतरांची बेरीज कशी असते? इक्वल असते. दोन्ही अंतरांची बेरीज कशी असते? इक्वल. तर इलिप्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ. येस. ओके. तिचे डेफिनेशन सांगता येणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना, परंतु फील झालं पाहिजे की आपल्याला कळायला. इलिप्स आहे. इलिप्स मध्ये दोन पॉइंट्स महत्त्वाचे असतात, त्यांना म्हणतो आपण फोकस. आणि त्या फोकसला दोन फोकस असतील तर त्याला म्हणतात फोसाय. अनेक वचन आहे. ठीक आहे. मग आता हे इलिप्स शिकायची गरज का पडली आपल्याला ते तुम्हाला सांगतो. बघा जी आपली पृथ्वी आहे अर्थ, इथं समजा कुठेतरी फोकस आहे F1, इथं आहे F2, इथं आहे अर्थ EARTH अर्थ. बरोबर आहे. आणि दोन फोकस पैकी एका फोकसवर सूर्य असतो. इथं सूर्य घ्या किंवा इथे घ्या, एकच सूर्य असतो. इथे सूर्य घेतला, इथे घेतला, चुकून नाही. कोणत्या तरी एका ठिकाणी काय घ्या, सन. मी इथं सन घेतला, F1 वर सन घेतला. मला सांगा मुलांनो सन कुठं आहे? वेअर इज द सन? सन फोकस वर आहे का फोकसच्या बाहेर आहे? फोकस वर आहे, F1 वर आहे. मग मी काय म्हणणार बघा, सन
at one of the foci. वन ऑफ द फोसाय म्हणजे मी इथं जर सन घेतला तर इथे घेऊ शकतो पण दोन्ही पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी म्हणजे सन फोकस वर आहे त्याला मी काय म्हणणार सन ॲट वन ऑफ द फोसाय. आलं लक्षात? आता मला सांगा मुलांनो ही जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीचा रस्ता कसा असणार आहे असा असणार. पृथ्वीचा रस्ता हे असा आहे जसं इलिप्स वरून चालणार आहे पृथ्वी. रस्त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो ऑर्बिट. द ऑर्बिट ऑफ अर्थ. ऑर्बिट म्हणजे रस्ता. कुणाचा रस्ता मुलांनो? अर्थचा रस्ता. अर्थचा रस्ता कसा आहे सांगा बरं. द ऑर्बिट इलिप्टिकल आहे राईट. परंतु तुम्ही आता द ऑर्बिट ऑफ अर्थ म्हणलं तर पुढे लिहिलं इज अँड इलिप्स. इज अँड इलिप्स. पुस्तकात जी लँग्वेज वापरली ती वापरण्याचा मी प्रयत्न करतोय कारण तुम्हाला पाठ करायला सोपं जातं. म्हणजे पृथ्वी कशी फिरते? इलिप्टिकल फिरते. पृथ्वी कशी फिरते? इलिप्स नुसार फिरते. आणि सन कुठं असतो? एका फोकसला. हे पुन्हा सांगितलं मुलांनो हे सांगितलं आपल्याला केपलर. हे कोणी सांगितलं? केपलर. दिस इज केपलर. हे केपलरनं सांगितलं म्हणून ह्याला म्हणलं द केपलर्स फर्स्ट लॉ. Kepler's first law of planetary motion. The Kepler's first law of planetary motion. बरोबर आहे? केपलर काय म्हटला? जी अर्थ आहे ती अर्थ कशी फिरते? इलिप्टिकल फिरते आणि सन कोणत्या तरी एका फोकसवर असतो. ह्याला काय म्हणलं? केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि त्या फर्स्ट लॉ ला आणखी म्हणतात ऑर्बिट लॉ. दिस इज आल्सो कॉल्ड लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट. आता मी एक प्रश्न विचारतो. केपलरच्या म्हणण्यानुसार सन कुठे असतो? सांगा. केपलरच्या म्हणण्यानुसार सन कुठे असतो? फोकस. फोकस. व्हेरी गुड. बर. अर्थचा रस्ता कसा असतो? अर्थचा रस्ता. अर्थ कोणत्या रस्त्याने फिरते? इलिप्टिकल. इलिप्टिकल. व्हेरी गुड. इलिप्टिकल. इलिप्टिकल. बर. आता मी हे पहिला नियम सांगितलाय सर्वांना कळाला का मुलांनो? सांगा म्हणजे आता मला व्यवस्थित लिहून द्यायचा नियम. यस यस. ओके राईट. चला आपण लिहूया. सर्वांना कळालेला आहे पहिला नियम. पहिला लॉ लिहिली. Kepler's first law. केपलरचा पहिला नियम. द ऑर्बिट म्हणजे काय मुलांनो? व्हॉट इज मीन बाय ऑर्बिट? ऑर्बिट म्हणजे काय? वे. वे. व्हेरी गुड. आपल्याला कळालं पाहिजे. पण शास्त्रीय भाषेच्या भानगडीत पडून चूक होऊ नये. व्हेरी गुड. ऑर्बिट म्हणजे रस्ता. द ऑर्बिट ऑफ an orbit of Earth is and कशी आहे ऑर्बिट? पृथ्वीचा रस्ता कसा आहे जाण्याचा? कोणत्या रस्त्याने जाते? आपण घरी गेलो तर सरळ जातो, ग्राउंड वर गेलो तर गोल गोल फिरतो. पण पृथ्वी कशी चालली? इलिप्टिकल. परंतु आता इथे आपण लिहिणार आहे इलिप्स. इलिप्स. The orbit of Earth is an ellipse with
सन कुठं आहे? सन ऍट ऍट म्हणजे कुठं? सन ऍट कुठे आहे? सन सांगा. सन ऍट वन ऑफ द फोकस आहे. दोन फोकस आहेत, दोन्ही फोकसवर नाही, कोणत्या तरी एका फोकसवर असतात. एफ ओनर असेल किंवा हा व्हेरी गुड राजेश सुभेदार मुक्त करेक्ट दिले. वन ऑफ द फोकस आहे. सन ऍट वन ऑफ द foci. Sun is one at the one of the foci. हा झाला केपलरचा पहिला नियम. बर ह्या नियमाला दुसरं नाव काय? केपलर्स फर्स्ट लॉ is also called law of orbit. लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट म्हणजे काय? पृथ्वी कोणत्या रस्त्याने चालली त्याचा नियम आहे लॉ ऑफ ऑर्बिट. चला दोन तीन गोष्टी तर क्लिअर व्हायला तुम्हाला. लॉ ऑफ ऑर्बिट. आता याची डायग्राम ड्रॉ करून घ्या. लंबवर्तुळ काढा. माझं ड्रॉइंग छान नाही, तुम्ही ओव्हल शेप व्यवस्थित येऊ द्या. इथे एक पॉइंट घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इथे घेतला एफ, इथे घेतला आपण सन, या ठिकाणी दिला अर्थ, हे लिहिणं झालं की सांगा व्यवस्थित. ओके एका विद्यार्थ्यात झालेला आहे. बाकीचे सांगा काय चालेल. ओके शीतलचं सुद्धा झालं. ओके कुणाचं राहिलंय का? म्हणजे मला पुढचं घेता येईल. सर्वांचं झालेलं आहे असं समजून घेत असतो. आता लक्ष द्या म्हणून पुढे काय करता येईल आपल्याला. थोडस मी सांगतो. हा एलिप्स आहे, इथं आहे सन, इथं आहे अर्थ. आता मला सांगा सूर्यापासून पृथ्वी जवळ आहे का दूर आहे? सूर्यापासून पृथ्वी जवळ आहे का दूर आहे? दूर आहे. दूर. व्हेरी गुड. पृथ्वीपासून सूर्यापासून पृथ्वी कशी दूर आहे. मग आता मला सांगा अर्थवर कोणता सीझन असेल? अर्थवर कोणता सीझन असेल जर दूर असेल तर? विंटर. व्हेरी. इथं काय असेल? विंटर. बरोबर आहे. व्हेरी गुड. सूर्यापासून पृथ्वी दूर आहे. आता मुलांनो ही पृथ्वी फिरत 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 इथं आली. इथं आली अर्थात जवळ आहे. म्हणजे अर्थ आता सूर्याच्या जवळ आहे का दूर आहे? अर्थ सूर्याच्या जवळ आहे का दूर आहे?
जवळ आहे, राईट. मग मला सांगा आता, पृथ्वी ज्यावेळेस इथं होती तिच्यावर विंटर होतं, आता काय असेल अर्थवर समर असेल, काय असेल समर. तर या दोन गोष्टी तर खूप व्यवस्थित तुम्हाला कळाल्या. आता थोडस पुढे मी तुम्हाला सांगतो. इथं पृथ्वीची व्हेलॉसिटी असेल v1, इथं अर्थची व्हेलॉसिटी आहे v2. मला सांगा दोन्ही व्हेलॉसिटीज सेम आहेत का दोन्ही व्हेलॉसिटीज डिफरंट आहेत? इथं व्हेलॉसिटी पृथ्वी सूर्यापासून खूप दूर आहे त्यावेळेस व्हेलॉसिटी v1 आहे. इकडं पृथ्वी खूप जवळ आहे सूर्याच्या त्यावेळेस व्हेलॉसिटी v2 आहे. तर माझा असा प्रश्न आहे की पृथ्वीची व्हेलॉसिटी इथं आणि दोन्हीकडे सारखी आहे का? आहे का सांगा. चला सेम म्हणणं आहे, म्हणजे पृथ्वीची व्हेलॉसिटी इथं आणि इथं तुम्हाला सेम आहे असं म्हणायचं आहे. बरं, कुणाचं म्हणणं आहे का डिफरंट आहे म्हणून? कुणाचं म्हणणं डिफरंट आहे? तर मुलांनो सेम आहे, सेम आहे. लक्षात ठेवा, पृथ्वी ज्या वेळेस सूर्यापासून दूर असते तिची व्हेलॉसिटी कमी असते, तिची व्हेलॉसिटी कमी असते, आणि जशी जशी ती पृथ्वीच्या जवळ येईल तशी तशी तिची व्हेलॉसिटी जास्त असते. तशी तशी तिची व्हेलॉसिटी कशी असते? जास्त असते. लक्षात आलं का? पृथ्वीची व्हेलॉसिटी सगळीकडे सारखी नाही. पृथ्वीची व्हेलॉसिटी सूर्याच्या जर जवळ आले तर व्हेलॉसिटी कशी आहे? जास्त, आणि दूर असेल तर कमी. आता माझा प्रश्न पुन्हा एकदा आहे. पृथ्वी सूर्यापासून दूर आहे तर कोणता सीझन असेल? पृथ्वी सूर्यापासून दूर आहे कोणता सीझन असेल? विंटर. विंटर, व्हेरी. आता हे कळालं तुम्हाला, जवळ असेल तर समर, दूर असेल तर विंटर. मग आता सध्या कोणते दिवस चालू आहेत मुलांना आपल्याला माहिती आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. मग मला सांगा सध्या पृथ्वीची स्पीड व्हेलॉसिटी जास्त आहे का कमी आहे? पृथ्वीची व्हेलॉसिटी सध्या जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे, व्हेरी गुड. सध्या पृथ्वीचा वेग कसा आहे? जास्त आहे, कारण जर पृथ्वी सूर्याच्या जवळ असेल तर तिची व्हेलॉसिटी जास्त असते, दूर असेल तर कमी असते. आता मुलांनो सप्टेंबर महिन्यामध्ये पृथ्वीची व्हेलॉसिटी जास्त असेल का कमी असेल? सप्टेंबर महिन्यामध्ये पृथ्वीची व्हेलॉसिटी जास्त असेल का कमी असेल? सांगा. सप्टेंबर महिन्यामध्ये कमी असेल. व्हेरी गुड शीतल. चला तुमचा सेल्स डेव्हलप व्हायला. का असेल ते जास्त सांगा बरं. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्य जवळ असेल का दूर असेल रे? दूर असेल. आलं लक्षात? तर बघा, ज्यावेळेस पृथ्वी सूर्याच्या जवळ असते त्यावेळेस तिचा वेग जास्त असतो, आणि दूर असेल तर काय असतं? कमी असतं. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काय असतं? विंटर असतं. विंटर आहे याचा अर्थ पृथ्वी कशी दूर आहे आणि तिची व्हेलॉसिटी कशी असणार? कमी, आणि इथं व्हेलॉसिटी कशी असणार? जास्त. हे डोक्यातून काढून टाका की व्हेलॉसिटी सगळीकडे सारखी असते पृथ्वीची. पुन्हा भोवतीची, सूर्याभोवतीची सांगायला स्वतः भोवतीची सारखीच आहे. स्वतः भोवती गोल गोल ज्यावेळेस फिरते त्यावेळेस. ठीक आहे. तर तुम्हाला हे मला सेकंड लॉ सांगण्यासाठी हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आज तुम्हाला एक मी क्वेश्चन देतो. मला सांगा एका इयर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वर्ष म्हणजे काय? पृथ्वी फिरून इथं पुन्हा परत आली, एक वर्ष पूर्ण झालं, स्वतः भोवती फिरलं तर ते झाला दिवस. तुम्हाला असा एक प्लॅनेट सांगायचा आहे, प्लॅनेट. तुम्हाला असा एक प्लॅनेट सांगायचा आहे
ज्याचा दिवस मोठा आहे आणि इयर लहान आहे. तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही कुठे शोधू शकता इंटरनेटवर, याच्यावर काही अडचण नाही. असा कोणता ग्रह आहे ज्याचा दिवस कसा आहे, छोटा आहे, आणि वर्ष कसा आहे, सॉरी, दिवस मोठा आहे आणि वर्ष काय आहे, छोटा आहे. कळालं का? सध्या आपण ज्या पृथ्वीवर राहतो इथं दिवस छोटा आहे, वर्ष मोठा आहे, आणि तुम्हाला असा ग्रह सांगायचा आहे जिथं दिवस काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे, आणि वर्ष छोटा असला पाहिजे. तर ह्या गोष्टी कळाल्या का तुम्हाला? आता ओके, तर तुम्हाला इलिप्स बद्दल आणखी थोडी माहिती सांगतो, पुढे गरज पडत सांगण्यासाठी. हा आहे इलिप्स. मला सांगा इथं जर फोकस असणार, इथं लिहिलं ए, इथं लिहिलं ए डॅश, तर बी लिहितो, मला एक पहिला होतो, इथं लिहितो सी आणि इथं लिहितो बी. ए बी ची लांबी जास्त आहे का सी डी ची लांबी जास्त आहे? कुणाची लांबी जास्त आहे या ठिकाणी? ए बी ची लांबी जास्त आहे का सी डी ची लांबी जास्त? ए बी ची लांबी जास्त आहे, राईट. ए बी ची लेंथ कशी आहे, जास्त. कमी कुणाची आहे, सी डी ची. ए बी ची लेंथ जास्त, सी डी ची लेंथ कमी. मग ह्या ए बी ला म्हणतात मेजर ऍक्सिस, मोठा आहे ना, मेजर ऍक्सिस. आणि सी डी ला काय म्हणतात मुलांनो, मायनर ऍक्सिस. काय असतं, मायनर ऍक्सिस. जे मोठं दिसलं त्याला मेजर म्हणतात, जे छोटं दिसलं त्याला मायनर. आता ह्याच्यात तर खूप महत्त्वाचं, इथं समजा मी बघेन हे अंतर मुलांनो आणि हे अंतर सेम असतं, हे अंतर आणि हे अंतर सेम असतं. मग मी म्हणलं ओ ए अंतर हे छोटं ए आहे, बारकं ए आहे. ओ ए अंतर ए आहे, तर ओ बी अंतर किती असेल? ओ ए अंतर स्मॉल ए आहे, तर ओ बी अंतर किती असेल सांगा? ओ पासून ए पर्यंत अंतर छोटं ए आहे. नाही नाही नाही, चूक करायची तुम्ही. मी तुम्हाला काय सांगितलं, हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. हे जर ए अंतर असेल तर हे बी काय असेल, ए. म्हणजे मेजर ऍक्सिस ची लांबी किती आली, 2a. मेजर ऍक्सिस ची लांबी किती आली, 2a. चला, मी म्हणलं ओसी हे अंतर बी आहे मुलांनो, ओसी अंतर बी आहे. ओडी अंतर किती असेल, ओडी किती असेल, बीच. व्हेरी गुड, हे बी असेल तर हे बी. मग मला सांगा मायनर ऍक्सिस ची लांबी किती होईल? मायनर ऍक्सिस ची लांबी किती? अरे वा, चला 2b. 2b. मग मला सांगा ए मोठा आहे का बी मोठा आहे? ए मोठा आहे का बी मोठा आहे? ए मोठा आहे, आणि ए ची लांबी जास्त आहे. मुलांनो ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो, समजा ही पृथ्वी आहे असं जर गृहीत धरलं थोड्या वेळासाठी, तर ह्याला काय म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो? या पॉइंटला म्हणतात पोल. काय म्हणतात त्याला? पोल. मराठीत मला माहित नाही काय म्हणतात ना, ह्या वरच्या टोकाला काय म्हणतात, पोल. आणि ह्या बी पॉइंटला काय म्हणतात, इक्वेटर. काय म्हणतात, इक्वेटर. छोटे छोटे शब्द आपण लक्षात ठेवू. वरच्या टोकाच्या पॉइंटला पोल, इथं इक्वेटर, इथं सुद्धा काय असेल, इक्वेटर, इथं सुद्धा काय असेल, पोल. ठीक. चला आता आपण पुढे बघूया. आज केप्लरचा पहिला नियम पाहिला. केप्लरचा पहिला नियम काय सांगतो, पृथ्वी कशी फिरते सांगा एका साध्या भाषेमध्ये. पृथ्वीचा रस्ता काय आहे, ऑर्बिट काय आहे, इलिप्टिकल. व्हेरी गुड. सन कुठे असतो, चला व्हेरी गुड, सन कहां पर रहता है, सन कुठे असतो? नाही, करेक्ट आन्सर पाहिजे मला, फोकस वर नको. हा, वन ऑफ द फोसाय. वन ऑफ द फोसाय म्हणजे दोन्ही फोकस पैकी कुठेतरी येईल. बरं, हे सगळं कोणी सांगितलंय? हे सगळं कोणी सांगितलं? आपण पाठ केलंय, मी पाठ केलंय, तुम्हाला मी सांगेल. हे सगळं पण मुळात कोण शोधून काढले? केप्लर. म्हणून ह्याला कोणता नियम म्हणतात?
केप्लरचा पहिला नियम. केप्लरच्या पहिल्या नियमाचं दुसरं नाव काय सांगा? केप्लरच्या पहिल्या नियमाचं दुसरं नाव लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट. चला, अपेक्षा आहे मला की तुम्हाला वर्गाचा हे सगळं पाठ झाला असेल. ठीक आहे, चला. ओके स्टुडंट, आजची क्लास आपण थांबूया. आता तुमचं ह्या लिंकवर क्लास होणार नाही तुमचा, तुम्हाला दुसरी लिंक टाकतील सर. ह्या लिंकवर क्लास नसेल सध्या. ओके शीतल.